जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपलं KR मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आहे 3 ऑक्टोबर 2025। आजच्या दिवशीचे करंट अफेअरचे जे काही टॉप प्रश्न बनत असतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। त्याआधी काल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया। कालचा प्रश्न होता, नाटोने नवीन लँड कमांड कोणत्या वर्षी स्थापन करण्याची योजना जाहीर केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 2025। आजच्या या व्हिडिओमध्ये टोटल 5 प्रश्न असणार आहेत। प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा असणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा। पहिला प्रश्न आहे, ऑपरेशन सिंदूर हा कोणत्या देशातील सैन्य मोहिमेचा संदर्भ आहे आणि ती कधी सुरू झाली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भारत, 7 मे 2025। दुसरा प्रश्न आहे, मिस वर्ल्ड 2025 ची फिनाले कुठे पार पडली आणि कोण जिंकले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हैदराबाद। सुचेता चुंगश्री यांनी हे मिस वर्ल्ड 2025 चे फिनाले जिंकलेले आहे। प्रश्न तिसरा, अमेरिकेत 1 ऑक्टोबर 2025 रोजी कोणती महत्त्वाची घटना घडलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फेडरल सरकारचा आंशिक शटडाऊन सुरू झाला आहे। चौथा प्रश्न आहे, चीनच्या चेंगदू शहरात कोणता मोठा आंतरराष्ट्रीय क्रीडा कार्यक्रम 7 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान पार पडला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी द वर्ल्ड गेम्स। चीनच्या चेंगदू शहरामध्ये द वर्ल्ड गेम्स हा मोठा आंतरराष्ट्रीय क्रीडा कार्यक्रम 7 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान पार पडलेला आहे। आणि शेवटचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय संमेलनासाठी चीन दौऱ्यावर जाऊन तिथे भेटी केल्या? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन समिती। तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आहे, 8 ऑगस्ट 2025 रोजी वॉशिंग्टनमध्ये कोणत्या 2 राष्ट्रांदरम्यान अमेरिकेच्या माध्यमातून प्रारंभिक शांतता कराराची घोषणा झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। उत्तर चुकीचे येऊ दे अथवा बरोबर येऊ दे, उत्तर देण्याचा प्रयत्न करा। दिलेलं उत्तर तुमचं योग्य आहे की अयोग्य हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये येऊन पाहायचं आहे। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा। धन्यवाद।